बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. 2 दिवसापूर्वी भारतीय लष्करातील जवान विठ्ठल थोरात यांनी एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक सरकारला विनंती केली होती की मी देशसेवा करतोय, मी सध्या सीमेवर आहे आणि माझ्या गावी शिरूर तालुक्यातील जी काही नांदुर्ली गाव आहे, या गावामध्ये माझी शेतजमीन आहे, माझं कुटुंब या ठिकाणी राहत आहे. मात्र माझ्या शेतात असणाऱ्या जे काही कापूस पीक आहे, त्या पिकाचं नुकसान प्रचंड शेजाऱ्यांनी केलंय. तणनाशक फवारून कापूस पीक काही ठिकाणी जाळण्यात आलंय असा आरोप केला आणि त्यानंतर महाराष्ट्र पोलीस यांना आणि राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक आवाहन केलं होतं. कारण मी देशाचं रक्षण करतोय, तुम्ही माझ्या कुटुंबाचं, माझ्या प्रॉपर्टीचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. ज्यावेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाल्यानंतर आज विठ्ठल थोरात यांच्याच शेतामध्ये, या गावामध्ये, याच शेतामध्ये मी आलो आहे. नेमकी परिस्थिती काय आहे आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कारण गावामध्ये आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत, मात्र वास्तव काय आहे हेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी आहे सध्या भारतीय लष्कर जवान असलेला विठ्ठल थोरात यांच्या शेतामध्ये. हेच ते शेत आहे की ज्या ठिकाणी त्यांचे बांध आहे. बांधावरून खऱ्या अर्थानं मला वाटतं यांचा वाद झाला असावा, कारण हा वाद गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. कारण बांधच नाहीये. कारण एका ठिकाणी पाहिलं गेलं तर इकडे साईडला ऊस आहे, इकडे साईडला कापूस आहे. मात्र कापूस या ठिकाणी तणनाशक फवारल्यानं जळून गेलाय असा आरोप या माजी सैनिकांनी केलेला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर थोरात यांचं कुटुंबीय आहे, माझ्यासोबत त्यांचा भाऊ आहे, त्यांचे वडील आहेत. आपण काय नेमका आरोप आहे जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. भाऊ, काय सांगाल? तुमचा बंधू देशसेवा करतोय, एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या सीमेवर आहे. काय कुटुंबाची या ठिकाणी अडचण आहे, नेमकी काय प्रॉब्लेम आहे, काय कोण शेजारी आहे, कशामुळे हे प्रकार घडलाय, एकंदरीत काय माहिती आहे? माझा जो शेजारी लगतचा आहे रवींद्र रामकृष्ण देगुंडे यांनी जाणीवपूर्वक तर झाडं जाळलेले आहेतच, पण अगोदरची आमची तक्रार दिल्याच्या नंतर ते झाडं जळालेले झाडं उपटून नेऊन आमच्यावरतीच पुन्हा खोटे गुन्हे